द कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, प्रेम लग्नानंतरचे भाग 5. प्रियाला तिला दिलेल्या रूममध्ये गेली तर तिला तिचं काही सामान भेटलं नाही. मग तिने तन्वीला विचारलं, तन्वी, माझं सामान कुठं आहे ग? प्रिया, तू विसरलीस का? आज तुमची फर्स्ट नाईट आहे. आजपासून तू दादाच्या रूममध्ये राहणार. अर्थात आता तू तुझ्या हक्काच्या रूममध्ये जाणार. तर तन्वी डोळे मिचकावीत म्हणाली. फर्स्ट नाईट ऐकून प्रियाचे गाल लाल झाले. तन्वी प्रियाचे गाल ओढत म्हणाली, चल मी तुला दादाची म्हणजेच तुझी रूम दाखवते. म्हणत तन्वीने प्रियाला रूम समोर उभा केलं आणि हळूच प्रियाच्या कानात बेस्ट ऑफ लक म्हणून खाली पळून आली. प्रिया नर्वस झाली होती. हृदय तर जोरजोरात तिचं उड्याच मारत होतं. तिने एक हात आपल्या छातीवर ठेवला आणि स्वतःला शांत केलं. मग हळूच तिने दरवाजा उघडला आणि रूममध्ये आली तर तिच्या पायाखाली काहीतरी मऊ लागलं म्हणून तिने घाबरून पटकन लाईट ऑन केली. तर ती बघतच राहिली. मोठी रूम, ज्याला फक्त व्हाईट कलर दिलेला आणि किंग साईज बेड, त्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आणि मधी हार्ट बनवलेलं, साईडने व्हाईट कर्टन सोडलेली, जागोजागी कॅन्डल लावलेल्या रूममध्ये मंद सुवास पूर्ण खोलीमध्ये पसरत होता. एक वातावरण खूप रोमॅन्टिक होतं. पण तिची नजर युवराजला शोधत होती. तिने इकडे तिकडे बघितलं तर तिला तो काहीच दिसला नाही. तिला वाटलं तो बाहेर असेल म्हणून तिने फ्रेश होण्यासाठी गेली. तो तिला गॅलरीतून तिचे सर्व निरीक्षण करत होता. ती किती निरागस आहे, ही क्यूट पण आहे. केवढा आनंद आहे तिच्या चेहऱ्यावर. आता या पेपरवर तिच्या कशा साईन घेणार? पण साईन तर घ्याव्याच लागणार, त्याशिवाय पर्याय नाही, तो विचार करत होता. ती फ्रेश होऊन सिंपल फेंट पिंक कलरची साडी घालून आली. तो तिला बघतच होता. ती खूप सुंदर दिसत होती. मोकळे सोडलेले ओले केस, मेकअपचा लवलेशही नव्हता. आत्ताच बाथ घेतल्यामुळे चेहरा चमकत होता. आधीच गोरी असलेली जास्त गोरी दिसत होती. तिने तिचे केस ड्राय केले, छोटीशी टिकली लावली आणि होठावर लिप बाम लावून मागे फिरली तर समोर कशाला तरी धडकली. तिने मान वर करून बघितले तर युवराज होता, जो तिच्याकडेच बघत होता. तो कधी तिच्या मागे जाऊन थांबला हे त्याला समजलं नाही. तिच्या बॉडी वॉशचा सुगंध येत होता. त्यांनी त्याची तोंड तिच्या मानेत घुसवली. एक श्वास भरून घेतला. त्याने अचानक केलेल्या कृतीमुळे तिच्या अंगावरती शहारे आली. त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती बावरली होती, पण तिला त्रास द्यायला त्याला खूप मजा येत होती. त्याने एका बोटाने तिची हनुवटी वर केली आणि तिच्या लाल पाकळ्यासारख्या होठावर नजर टाकली, जे त्याला खुणवत होते. त्याने तिचे केसात हात घालून तिची मान तिरकी केली आणि तिच्या होठांना बंदिस्त केले. त्याच्या या अचानक हल्ल्यामुळे ती घाबरून गेली. मात्र ती त्याला प्रतिकार करत होती ना प्रतिसाद देत होती. हळू त्याच्या किस होत गेला. अचानक त्याचा फोन वाजला. तो आता कुठे भानावर आला. तिनेही भानावर येत आपले केस ठीक केले. उर्वीचा कॉल होता. तो बोलत गॅलरीत गेला. हा बोल युवराज, तू साईन घेतल्या का त्या पेपरवर? उर्वी, नाही, पेपर आता थोड्या वेळापूर्वी भेटले, आता घेईन आज. तुमची फर्स्ट नाईट असेल ना? उर्वीचा अंदाज घेत विचारलं. हो, युवराज म्हटला. हो युवराज, विसरू नकोस तुला काय करायचं आहे, नाही तर जाशील वाहून. उर्वी, मला कळतं, एवढं सांगायची काही गरज नाही, युवराज चिडत म्हणाला. एवढं काय झालं चिडायला? मी तर फक्त सांगत होते, तुला माहीत नाही या लोकांच्या कसल्या मुली असतात. उर्वी समजवण्याच्या सुरुवात म्हणाली. बरं ठीक आहे, मी बघतो काय करायचे ते. ओके बाय. युवराजने फोन ठेवून दिला आणि आत आला तर प्रिया बेडच्या एका साईडला बसली होती. तो गेला आणि तिच्या बाजूला बसला. प्रियाला त्याने आवाज दिला. मगाशी जे झाले त्यामुळे दोघांमध्ये एक वेगळेच वातावरण तयार झाले होते. तिने त्याच्याकडे पाहिलं. मगाशी जे झालं ते विसरून जा, आपण पुन्हा ते कंटिन्यू करू. पण तुला माहीत आहे का की फर्स्ट नाईट दिवशी नवरा आपल्या बायकोला गिफ्ट देतो? युवराज म्हणाला. प्रियानेही नाही मध्ये मान डोलावली. बरोबर आहे, तुला कसं माहीत असणार ना, तू तर आश्रमात राहत होतीस. मला माहीत नाही
तू आजोबांना कसं फसवलंस आणि मला जाणूनही घ्यायचं नाही. मी तुझ्यासारख्या मुलींना चांगलंच ओळखतो, ज्या संस्कारी असल्याचा आव आणतात आणि श्रीमंत लोकांना बरोबर त्यांच्या जाळ्यात ओढतात आणि मग हळूहळू आपले रंग दाखवतात. तूही त्यातीलच आहेस. अशा मुलींना मला तिरस्कार आहे. मी हे लग्न करणार नव्हतो, पण आजोबांनी मला मजबूर करून हे लग्न करण्यास भाग पाडले. हे घे आणि ह्यांच्यावर पेपरवरती साईन कर. त्याने तिच्यासमोर फेकले. तिने वाचले आणि त्याच्याकडे अविश्वासाने पाहिले. काय पाहत आहेस? सही कर त्याच्यावरती. हे आपले 6 महिन्याचे मॅरेज कॉन्ट्रॅक्ट आहे. 6 महिन्यानंतर आपले मार्ग वेगवेगळे होणार. मलाही असलं फालतूचं बंधन नको आहे. त्यामुळे तू ह्याच्यावर साईन करून तू म्हणशील तेवढी मी रक्कम द्यायला तयार आहे, युवराज म्हणाला. तिने खटकन त्याच्या कानाखाली दिली. त्याने रागात तिच्याकडे पाहिलं. तुम्ही आपल्या नात्याला पैशात मोजत आहात. तुम्हाला तर नात्याची किंमतही नाही. ठीक आहे, मी तयार आहे ह्या पेपरवरती साईन करायला, पण माझी एक अट आहे, प्रिया रागात म्हणाली. आलीस ना शेवटी लायकीवर, युवराज हसत म्हणाला. आणि हो, पुन्हा मला हात लावायला आणि मला क्रॉस करायचा विचारही करू नकोस, नाहीतर मी अशी शिक्षा देईन की तू आयुष्यभर विसरणार नाहीस. ती रागात म्हणाली. माझी लायकी काढायला आधी स्वतःची लायकी पहा. आणि का ती वडिलांच्या आणि आजोबांच्या जीवावर ऐश करायची? आजपर्यंत काय केलं आहे तुम्ही असं जे तुम्ही माझी लायकी काढत आहात? हा हक्क तुम्हाला नाहीये, समजलं मिस्टर नवरोबा? तीही रागात म्हणाली. मला तुझे लेक्चर ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नाही. फटकन बोल, तुझी अट काय आहे? युवराज म्हणाला. आपल्या दोघात कुठलेही शारीरिक संबंध होणार नाही आणि जर झालेच तर समोरच्याला त्याची शिक्षा बसेल. ती काहीसा विचार करू म्हणाली. शिक्षा? तो हसत म्हणाला. हो, शिक्षा, आणि ती कोणत्याही प्रकारची असू शकते. सो तुम्ही विचार करा आणि तुमचा निर्णय सांगा, प्रिया म्हणाली. त्यात विचार काय करायची गरज आहे? आय ॲम रेडी. मी साईन केले, त्यावर तुझी साईन कर. युवराज पेन तिच्याकडे देत म्हणाला. एवढी काय घाई आहे मिस्टर नवरोबा? प्रिया त्याला इग्नोर करत म्हणाली. ओके फाईन. त्यांनी ते पेपर घेऊन रागात फाडून डस्टबिनमध्ये टाकले. यावर प्रिया फक्त गालात हसली. खूप त्रास दिला आहे तुम्ही या सगळ्यांना, फक्त तुमच्या या अशा वागण्यामुळे. आता नाही, 6 महिन्यात तुम्हाला तुमच्या सगळ्या चुका आणि जबाबदाऱ्या समजायला हव्यात, नाहीतर आमच्या सगळ्यांची मेहनत वाया जाईल. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुमच्यावर माझं प्रेम कधीच जबरदस्तीने थोपणार नाही, पण मी तुम्हाला अजून चुका करून देणार नाही करू शकत नाही. आजोबांना दिलेले वचन मला काही करून पूर्ण करायचे आहे. एकटक त्याला पाहत विचार करत होती. वाट आय नो की मी हँडसम आहे, पण तोही कमी नाही. चल मग, आपल्यालाच फर्स्ट नाईट आहे, सो आपण कंटिन्यू करूया. काय म्हणतेस? तो तिच्यावर जाऊन एकदम मिश्किल अंदाजामध्ये म्हणाला. ती विचार करत होती, त्यामुळे तिच्या लवकर लक्षात आलं नाही, पण जसं समजलं तसं तिने बेडवरचा पिलो घेऊन त्याच्याकडे फेकला, पण त्याने कॅच केला. एवढ्यात लवकर माझी आठवण विसरलात ही? ती डोळे बारीक करत म्हणाली. विसरलो नाही. तू माझ्याकडे एवढं टक लावून पाहत होतीस की मला वाटलं तुझा विचार बदलला आहे, म्हणून ट्राय करून बघावं म्हटलं. तो तिला डोळा मारत म्हणाला. नाईस ट्राय, बेटर लक नेक्स्ट टाईम. हसत ती बेड साफ करत झोपली. बायको, उठ, दुसरीकडे झोप, मला बेडवर झोपायचं आहे. युवराज म्हणाला. नाही, तुम्हीच दुसरीकडे झोपा. तो बघा तिकडे काऊच आहे, तिथे झोपा. ती त्याला हाताने दाखवत म्हणाली. हो माहीत आहे, पण मला बेडशिवाय झोप येत नाही आणि तो मला पुरणारही नाही. सो तूच झोप, तुला सवयही असेल. तो तिला कमीपणा दाखवत म्हणाला. नाही, मलाही बेडशिवाय झोप येत नाही. मी इथून उठणार नाही. बघा तुमचं काय करायचं आहे ते मला, म्हणाली. तो काही न बोलता तिथेच उभा राहिला. त्याचा तो केविलवाणा चेहरा पाहून ती म्हणाली. हा बेड खूप मोठा आहे, यावर 4 लोक सहज झोपू शकतात. तर तुम्ही ह्या साईडला झोपा आणि मी त्या साईडला झोपते, लगेच येऊन. तो
तो झोपला ही मग तिने दोघांच्यामध्ये काही पिल्लो ठेवली आणि त्याच्याकडे बघत झोपी गेली. काही होणार पुढच्या नेक्स्ट भागामध्ये. आपण आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे लव्ह स्टोरी अशाच